असेल, कॉम्रेड भोसले यांच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भेट झाली अण्णाभाऊ साठेंची. ज्यावेळेस त्यांना सांगितलं की हे अण्णाभाऊ आपल्या साहित्यातून, आपल्या लोकनाट्यातून समाजाचं प्रबोधन करतायत, त्यावेळेस बाबासाहेबांनी त्यांच्यावर कौतुकाची थाप टाकली. ज्यावेळेस ती थाप त्यांच्या पाठीवर पडली त्यावेळेस अण्णाभाऊंना भूर भरून आलं आणि त्यावेळेस त्यांनी निश्चय केला की इथून पुढं जे काही आहे ते बाबासाहेबांच्या विचाराने चालायचे. तेव्हापासून एकही दिवस बहिष्कृत भारत असेल किंवा मूकनायक असेल, त्यांनी एकही दिवस असा पेपर तो वाचलाय असं झालं नाही. आणि त्याच्यानंतर त्यांना जी काही लिहिण्याची उमेद प्राप्त झाली, जी काही प्रेरणा निर्माण झाली, अशातून त्यांनी पहिली कादंबरी त्यांनी निर्माण केली, लिहिली, ती म्हणजे फकीरा, आणि जी त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अर्पण केली. हे आपण याच्याच गोष्टीचा वाटतोय की आपण फक्त जयंती दिवशीच या दोन महापुरुषांचं गुणगान स्टेजवर गायचं आणि नंतर बाकी त्यांचे विचार आपण विसरून जायचे. तुम्हाला अजून एक शोकांतिका सांगतो. बाबासाहेबांनी म्हटलंय म्हणजे पढ़े लिखे लोगों ने और मेरे समाज के लोगों ने धोखा दिया है. अण्णाभाऊंच्या ह्याच्या बाबतीत हेच झालेलं आहे. एक शोकांतिका एक सांगतो तुम्हाला की अण्णाभाऊंचं ज्यावेळेस निधन झालं मुंबईमध्ये, अंत्यसंस्कारासाठी आपल्याच लोकांनी पैसे घेतले. अंत्यसंस्कारासाठी ज्यांनी पैसे घेतले होते ते आपलेच लोक होते आणि तो पैसा घेऊन तो ग्रस्त पळून गेला. त्यावेळेसचे माजी समाज कल्याण मंत्री बाबूराव बारस्कर यांनी पैशाचं नियोजन करून अंत्यसंस्कार करून, याच्यापेक्षा शोकांतिका काय गोष्ट. म्हणजे अंत्यसंस्काराच्या वेळेस सुद्धा तो जो पैसा आहे तो पैसा पळून जातात. आता ही कुठेतरी आपण बदलायची वेळ आलेली आहे.